चल उचल डॉक्टर डॉक्टर मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो आज आहे अक्षय तृतीया आणि आजपासून आंबा खाण्यास एकदम सुरुवात होती मार्केटमध्ये. बरोबर लोक आंबे खाण्यास सुरुवात करतात. जे आपले पित्र वगैरे असतात त्यांना आंब्याचा प्रसाद दाखवतात आणि आज पूजा वगैरे करतात आणि आपलं आंबे खाण्यास सुरुवात करतात अक्षय तृतीयापासून. आज आमच्या घरी पण पूजा आहे. पप्पा पूजा करू राहिले. पूजा करायची आपल्याला. पप्पा आता पूजा करणार आहेत. प्रसाद वगैरे दाखवणार आहेत फोटोला. तिकडे पंचवडीच आहेत माझ्या म्हणजे माझे आजोबा. व्हिडिओ टाक त्याच्या वाटला व्हिडिओ टाक. हां पप्पाला पाठव. मग काय लग्न करतो लग्न करा आम्ही लग्न. मित्रांनो आता 6:30 वाजले. ऊन पण आहे अजून आणि परत वरून आहे ना विजा पण चमकू राहिल्यात. असं वातावरण झालंय. आता फॅन लावायला एक ठिकाणी त्या माणसाचं एक मला 10-12 दिवसापासून फोन येतो भाऊ फॅन लावायला चाललोय. तर पैसे आला आपण मंदिरातल्या लाईटी बंद झाल्या आहेत बहुतेक लागल्या नाहीत किंवा लावायचे विसरले असतील म्हणून तरी त्या लाईटी लावून घेऊ. आता इथलच्या लाईटी बंद आहेत महादेवाची आणि मागच्या लाईटी. तुला लाईटीच पण माहीत नाही पिलू. लागली बघ बरं लागली का आता बरं वाटतं का नाही. मी तर माझं असं आवरलंय पूर्ण एकदम सजवलंय स्वामी समर्थांना. आज अक्षय तृतीया होती त्यामुळे आंब्यांनी असं सजवलंय. जेवढे भेटतील तेवढे आंब्यांनी एकदम भारी सजवलंय. थोड्याने आरती लिहा आता. आत्ताच 7:30 वाजले. नाही मी आत्ताच 2 फॅन बसून आलो घरी. फॅन वगैरे बसवले माणसाने पैसे दिले. आत्ताच घरी आलं. मी गेलोत मगाशी पण मित्र वगैरे 1-2 ठिकाणी पेमेंट गुंतलं होतं. त्यांना म्हणजे पेमेंट दिलं नाही लोकांनी त्यामुळे त्यांना त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांना म्हटलं पेमेंट द्या बरेच झालं काम करून. तर मित्रांनो आता घरी आलो थोड्या. आता आपल्याला नाही आरती वगैरे करून मामाकडे जायचं आहे. मामा म्हणलं ये थोडा नाही का आज बरेच झालं आलं नाही घरी गेलं नाही मामा. त्यामुळे मामा म्हणलं ये आपल्याला जायचं थोड्याने. मित्रांनो आता टरबूज खावतोय जरा. मी चहा करायचं का म्हणलं चहा नको टरबूज खाऊ म्हणलं. खंडू बसलाय वरती जाऊन. खंडू लागलं माहिती का दगड ते खड्ड्यात टाकतं मग दिसलं खातं जोरात लागले मला. ते ना असं ते जिशमी दगड ढकल लागते माझ्यासोबत. ते दगड एवढा मोठा दगड एवढा मोठा असा डायरेक्ट माझ्या पायावर आला. त्याला काय दिसलं त्याला मातीत ते आलं ढासळून आला माझ्या पायावर. पाईप धरायला गेलो तो खाली मी. ते नको लाव ते नको लावतील ते नको लावू बाता खोबऱ्यात लावून. अहो बाबरे दुखतंय दाबू नको ना. नाही अहो बाबू इथं दुखतंय इथं दुखतंय. हा बस 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 शिर दबल्या गेले ना ते. सापोळी खातो सापोळी खातो सापोळी खा खाती पोळी हा लवकर खेळत नाही जा खा म्हणते. खाऊन घे ते. मित्रांनो दुसरे कुत्रे दूध पोळी खाते ते दुसरं काही खाते आणि हे कुत्रं चहा पोळी खाते. चहा आवडतोय. कॉलनीमध्ये पूर्ण रोड पूर्ण खाणला आहे डनी लाईनसाठी तिथपर्यंत पूर्ण खाणलं आहे. कुत्र्याला पोळी टाकली खायला पूर्ण असं एवढं खाणलं बरं वापरापर्यंत खाणलं. तिला झाली हो का आवड हा तर 9:59 झालेत. आम्ही आलो त्या मामाच्या घरी.
मम्मीची इथं हळदी कुंकू आहे मामाच्या घरी, त्यामुळे मम्मी म्हणली मामाकडे जायचं आपल्याला, त्यामुळे हळदी कुंकाला आले. ला भाई सरबतला रस नाही का इकडून समोरून या, समोरून या. त्यांना स्वभाव आवडला तुमचा, मग काही त्यांना काय लेखरी माणसं आहे. हॅलो हॅलो ऐक ना, कुठे तू? लवकर ये ना, काहीतरी विषय झालाय. अरे लवकर ये, लवकर तू लवकर ये, जल्दी जल्दी काम किती विषय टोटल? 9 कोणते कोणते सांग, 9 विषय कोणते कोणते? इतिहास पहिले लाईनी सांग ना, इतिहास डायरेक्ट इतिहास झालो. अरे किती इंग्लिश, मराठी, गणित, हिंदी, इतिहास, नागरिक शास्त्र, अजून भूगोल, अजून चित्रकला, संगणक आणि सायन्स. किती झाले? 10. 9 म्हणला तू. डायरेक्ट इतिहासातच जातो रे, डायरेक्ट इतिहास सुरुवातच इतिहास. मित्रांनो आता 10:30 वाजले, घरी आलोय. ओरडत आहे आम्हाला बघून, मम्मीला आणि मला. चल चल जेवण होतं, थांबा बाहेर, नंतर परत कोणणार तुला. चल मम्मीला शोधायला गेलो बा. मम्मी आईस्क्रीम नाही, आईस्क्रीम नाही, नाही आईस्क्रीम कुठे? आईस्क्रीम कुठे? ती बोल बोल. आईस्क्रीम विरवून नाही परत म्हणून काढलं का? लागलं काल सारखं करायला परत ये. हा मला आणि मला काय आता आजीकडे जाऊन आलो आम्ही आणि खंडोबा. आम्हाला जेवायला बसायचे बरोबर टायमाला घरात येऊन बसतो. कसं काय कळत रे तुला? जेवायला बसायचे, खायचे, प्यायचे, लगेच मस्त समजते. आता पाहिजे तो बाहेर पण तो. तर आता जवळपास 10:30 वाजून गेले. आता मी पण आता 11:15 झाले. 11:15 झाले. आत्ताच घरी आलोय, त्याने डेअरीतून दूध घेऊन आलोय, आईस्क्रीम आणली. आता जेवण वगैरे करू, परत खंडोबा येऊन बसलाय आपल्या जेवण घालून. खंडो एकदा त्याला ताटात वाढलं जेवायला, तेव्हापासून मागच लागले. तुला वाटतं रोज ताटात जेवायला ऐक ना मी त्याला बाहेर असता होते, त्यामुळे घरातून बसतो. कारण काल 1-2 दिवस झाले ते फॅन आणायचं आपल्याला लावण्यासाठी. मम्मीला स्वयंपाक करताना ते गरम होत नाही. तू म्हणले नव्हतं पण आम्हाला गरम होतं जेवायला बसले, त्यामुळं फॅन आणायचे मित्रांनो. मम्मी नको म्हणते, पण त्यासाठी मतदान घ्यायचं आम्हाला घरातल्या घरात. काल जे मी आंब्याच्या रसाबद्दल बोललो होतो ब्लॉगमध्ये, तो आंब्याचा रस फायनली आपल्या हातात आता आलं आहे की नाही मम्मी? दादा आजपासून आंब्याचं सीझन चालू आहे. आंब्याचा रस त्याला चहा पोळी दे बरोबर का तुझं? पोळी खायला काय झालं? पोळीच खायला आता करते ते खाऊ घाल त्याला बरोबर घाल भरलं खाऊ घाल. आता भजी कसं खाईन बघा, भजी खाते बघ. तर आमचं खंडू जरा थोडासा नाटक करतोय. कमेंटमध्ये सांगा काहीतरी कोणाकडे उपाय असेल त्याला, कसं जरा थोडंसं लाईन वेळा नाही जेवण वगैरे. सगळ्या घरोघरी सगळ्यांना कटोरच झाला असणार आंब्याचा. सगळ्या अक्षर त्यामुळे सगळेजण घरोघरी ड्रेस काढते. मित्रांनो आत्ताच घरी आलो मी, जवळपास 12 वाजले. मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.